महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। अखेर महिलांची प्रतीक्षा संपलेली आहे। आज तारीख 18 डिसेंबर 2024। आज सर्व महिलांना पैसे जमा झाले। बघू शकता पैसे जमा झाले। आज 4200 रुपये जमा झाले, तर काही महिलांना 2500 रुपये देखील देण्यात येणार आहे। म्हणजे सर्वात अगोदर या जिल्ह्यात पैसे वाटप झालेले आहे। महिलांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। अखेर प्रतीक्षा संपली। लाडक्या बहिणींसाठी 16,000 कोटी रुपये वाटप होणार। बघा 16,000 कोटी रुपये वाटप होणार आहे। अखेर महिलांची प्रतीक्षा संपलेली आहे। त्यातूनच 5,000 कोटी रुपये वाटप झाले आज। बघा आता या जिल्ह्यात पैसे वाटप झाले आणि त्यातून 16,000 कोटीहून 5,000 कोटी रुपये वाटप झाले। महिलांना पैसे सुद्धा मिळालेले आहे। या ठिकाणी वाटप झालेले आहे। सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे। बघूया कोणाला पैसे भेटले, कुठं पैसे भेटले। बहिणींना एक नवीन योजनेचे सुद्धा पैसे जमा झालेले आहे। 9,200 रुपये। बघा तुम्हाला सुद्धा मिळाले असतील नवीन योजनेचे 9,200 रुपये। आता हे सर्वांनाच देणार येणार आहे का? नाही, हे सर्वांना नाही। हे 9,200 रुपये काही निवडक महिलांनाच देणार येणार आहे। आणि हे सर्वात मोठं म्हणजे जे हप्ता तुमचा लाडकी बहीणचा आहे ते सर्वांनाच मिळणार आहे। 2100 रुपये तर सर्वांना मिळणार आहे, पण यातून 9,200 रुपये काही निवडक महिलांनाच देण्यात येणार आहे। ठीक आहे, त्यातून 5,000 कोटी रुपये वाटप सुद्धा झालेले आहे। म्हणजे त्यातून हे पैसे सुद्धा वाटप झाले 9,200 रुपये। आता या जिल्ह्यात पैसे वाटप झालेले आहे। जर तुम्ही या जिल्ह्यात राहत असाल तुम्हाला देखील पैसे वाटप झालेले असतील। म्हणजे टोटल इथून 12 जिल्ह्यात पैसे वाटप झाले। काल सर्वात प्रथम या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप केलेले आहे। पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे। बघा आता पहिल्या टप्प्यामध्ये तुमचं नाव जर आलेलं असेल, जर तुम्ही या यादीत असणार तर तुम्हाला सुद्धा पैसे आलेले असतील। आणि जर तुम्ही या यादीत नसणार तर 12 जिल्ह्यांपैकी जरी तुम्ही राहत असाल तरी देखील तुम्हाला पैसे येणार नाही। तुमचं नाव या यादीत शोधावं लागणार। जर असेल तरच तुम्हाला पैसे मिळणार आहे आणि त्यासाठी एक काम करावं लागणार आहे, तरच तुम्हाला पैसे मिळणार। आणि सर्वात प्रथम जर 9,200 रुपयाचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला हे काम 100%च करावं लागेल, तरच तुम्हाला 9,200 रुपये मिळणार। आणि लाडकी बहीणची 2100 रुपये सुद्धा तुम्हाला मिळणार आहे। फक्त तुम्हाला हे काम करावं लागेल। पहिली यादीच पूर्ण झालेली आहे, पण आता दुसरी यादीमध्ये सुद्धा तुम्हाला पैसे यायला पाहिजे, म्हणून तुम्हाला हे काम करावंच लागणार आहे। आता 12 जिल्ह्यांपैकी ठीक आहे 12 जिल्ह्यांपैकी तब्बल 90 लाख महिलांना पैसे मिळालेले आहे। बघा 90 लाख महिलांना पैसे मिळालेले आहे। त्यातून 12 जिल्ह्यात 90 लाख महिलांना पैसे मिळालेले आहे। आता या 12 जिल्ह्यांपैकी तुमचा जिल्हा जर असेल तर तुम्हाला सुद्धा पैसे आलेले असतील। आणि जर तुम्हाला पैसे आलेले नसेल तर तुम्हाला हे काम करावंच लागणार, तरच तुम्हाला पैसे येणार आहे। ते काम कुठलं आहे? दोघांसाठी 2100 रुपये तुमचा हप्तासाठी आणि 9,200 रुपयासाठी पण तुम्हाला हे काम करावंच लागणार आहे। आणि जर तुमचं निवडक महिलांमध्ये नाव आलं तर तुम्हाला 9,200 रुपये सुद्धा भेटून जातील आणि या 2100 रुपयाचा सुद्धा लाभ तुम्हाला मिळून जाईल। फक्त तुम्हाला हे काम करावं लागणार आहे। आता बघूया कोणते ते जिल्हे आहेत त्यामध्ये पैसे वाटप झालेले आहेत। तर तुम्हाला जिल्ह्यांची यादी दाखवतो। सर्वात प्रथम 12 जिल्ह्यात पैसे वाटप झाले, तर बुलढाणा जिल्ह्यात पैसे वाटप झालेले आहे। बघा आणि दुसरं अकोला जिल्ह्यात जर राहत असाल तरी देखील तुम्हाला पैसे आलेले असतील। असंच नाही तर यामध्ये सुद्धा तुम्हाला बघा अकोल्यामध्ये सुद्धा तुम्हाला 9,200 रुपये वाटप आपल्याला होताना दिसून येत आहे। बघा अकोल्यावाल्यांचे पण कमेंट येत होते की सर आम्हाला 9,200 रुपये सुद्धा मिळाले आणि उर्वरित 2100 रुपये सुद्धा आम्हाला देण्यात आलेले आहे। बघा असंच एक नवीन जिल्हा म्हणजे अहमदनगर। बघा तिसरा जो जिल्हा आहे तो म्हणजे अहमदनगरवाल्यांसाठी पण आनंदाची बातमी आहे। यामध्ये सुद्धा महिलांना 2100 रुपये देण्यात आलेला आहे। बघा हा डिसेंबरचा हप्ता आहे। यामध्ये डिसेंबरचा म्हणजे 6वा हप्ताप्रमाणे तुम्हाला वाटप झालेले आहे। ठीक आहे, आणि नाशिकमध्ये जर राहत असाल तर नाशिकवाल्यांसाठी पण आनंदाची बातमी आहे। नाशिकमध्ये सुद्धा पैसे वाटप झालेले आहे। नाशिक नंतर 5वा जो जिल्हा आहे तो म्हणजे धुळे जिल्ह्यात सुद्धा पैसे वाटप झालेले आहे। नंतर मुंबईमध्ये सुद्धा पैसे वाटप झालेले आहे। असंच तुम्हाला नंदुरबार, अकोला, अमरावती बघू शकता। नंदुरबारला वाटप झाले, अमरावतीला वाटप झाले, लातूरला, यवतमाळला,
जळगावला आणि शेवटचा जिल्हा म्हणजे नांदेडला. बघा, सर्व या 12 जिल्ह्यात पैसे वाटप झालेले आहेत. तर यामध्ये 2100 प्रमाणे पैसे वाटप झालेले आहे आपल्याला दिसून येत आहे. पण 12 जिल्ह्यांपैकी जरी तुम्ही राहत असाल आणि तुम्हाला जर पैसे आलेले नसतील तर तुम्हाला हे काम करावंच लागणार आहे, तरच तुम्हाला ते पैसे भेटणार आहे, नाहीतर तुम्हाला ते पैसे मिळणार नाही. सर्वात प्रथम तुमचं जे बँक असेल ते तुमचं बँक स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक आणि इंडिया पेमेंट बँक यामध्ये जर असेल, या 3 बँकेंपैकी जर असेल तर तुम्हाला तुमच्या खात्यात आज पैसे आलेले असतील. ठीक आहे. SBI, बँक ऑफ महाराष्ट्र आणि नंतर इंडिया पोस्ट बँक, हे इंडिया पोस्ट बँक, आणि यामध्ये जर असेल तर 100% तुम्हाला पैसे आलेले असतील. जर या बँकेंपैकी नसेल तर तुम्हाला अजून वाटच पाहावं लागेल, कारण या 3 बँकांना त्यांनी 12 जिल्ह्यात पैसे वाटप केलेले आहे. पण याहून तुम्हाला एक मोठा प्रश्न येतो की 9,000, ठीक आहे, यावर 9,200 रुपये कोणाला मिळले आणि कोणाला हे पैसे मिळत आहे आणि यासाठी काय करावं लागेल, त्यावर पण एक मोठा आपल्याकडे अपडेट आलेला आहे. ठीक आहे. या 12 जिल्ह्यांची तर यादी आपल्याकडे आहे, पण सोबतच 9,200 रुपयाची एक लिस्टसुद्धा आलेली आहे. म्हणजे 9,200 रुपये कोणाला मिळत आहे आणि कोणाला पैसे याचा लाभ घ्यायचा असेल तर काय करावं लागेल, त्यावर एक मोठा अपडेट आपल्याकडे आलेला आहे. बघा, 9,200 रुपयेसाठी हे काम करावंच लागेल, तरच तुम्हाला 9,200 रुपये मिळणार आहे. आता 9,200 रुपयेसाठी काय काम करावं लागेल, तर प्रथम सर्वात पहिलं जे काम आहे इथं पाहू शकता. सर्वात प्रथम म्हणजे तुमचं घरचं गॅस कनेक्शन तुमच्या नावे करून घ्यावं. म्हणजे तुमच्या घराचं गॅस कनेक्शन जर पुरुषांच्या नावावर असेल तर ते तुम्हाला महिलांच्या नावावर करावं लागणार आहे. म्हणून तुम्हाला बघा इथं पाहू शकता, तुम्हाला गॅस सिलेंडरचे 25 रुपये मिळून जातील. बघा, गॅस कनेक्शनचे 2500 रुपये तुम्हाला जर मिळवायचे असतील तर तुम्हाला ते कनेक्शन महिलांच्या नावावर करणे खूप गरजेचं आहे, तरच तुम्हाला त्याचे लाभ मिळणार आहे. ठीक आहे. हे पहिलं काम तुम्ही करून घ्या, म्हणजे तुम्हाला पूर्णपणे पैसे तुम्हाला यायलाच पाहिजे. लाडकी बहीण योजनेचे डिसेंबरचा हप्ता 2100 तर तुम्हाला येणारच आहे, पण त्याहून या 2500 रुपयाचा सुद्धा तुम्ही लाभ घेऊ शकता. फक्त तुम्हाला एकच काम करावं लागेल की तुमचं गॅस कनेक्शन जे आहे ना, ते फक्त तुम्ही महिलांच्या नावावर करून घ्या. जर तुम्ही हे करून घेतलं तर तुम्हाला सुद्धा 2500 रुपयाचा सुद्धा लाभ भेटून जाईल. दुसरं जे काम आहे, दुसरं काम पाहू शकता तुम्ही. दुसरं जे काम आहे, तुम्हाला हे काम करावं लागेल, तरच तुम्ही अन्नपूर्णा योजनेचा फॉर्म भरला असेल. बघा, भरपूर महिलांनी अन्नपूर्णा योजनेचा फॉर्म भरला आहे, तर तुम्हाला या योजनेच्या माध्यमातून 4,600 रुपये मिळणार आहे. बघा, 4,600 रुपये तुम्हाला अन्नपूर्णा योजनेचे मिळणार आहे. म्हणजे असं टोटल हे 2 कामं जर तुम्ही करून अन्नपूर्णा योजनेचा फॉर्म भरला असेल आणि गॅस सिलेंडरचं जर केलं तर तुम्हाला टोटल बघा हे 4,600 रुपये एकूण. ठीक आहे. इथं पाहू शकता, तुम्हाला दाखवतो, 4,600 रुपये तुम्हाला येणार आहे या अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून, आणि 2500 रुपये तुम्हाला गॅस सिलेंडरचे दिले जाणार आहे, आणि हा लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला 2100 प्रमाणे हप्ता मिळणार आहे. असं टोटल जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर तुम्हाला 9,200 रुपयाचा टोटल तुम्हाला आता 1 महिन्याला पैसे मिळणार आहे. म्हणजे याच महिन्याला तुम्हाला आता 9,200 रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहे. फक्त तुम्हाला अन्नपूर्णा योजनेचा फॉर्म भरला असेल तर मिळतील, नाही तर तुम्हाला 4,600 रुपये मिळणार नाही. आणि गॅस कनेक्शन जर महिलांच्या नावावर असेल 100% तुम्हाला पैसे मिळून जाणार आहे. आणि दुसरं म्हणजे डिसेंबरचा हप्ता तुम्हाला या 12 जिल्ह्यात सर्वात प्रथम वाटप झाले, आणि या उर्वरित जे जिल्हे आहेत त्यामध्ये पण पैसे वाटप होणार आहे. फक्त तुम्हाला थोडी प्रतीक्षा करावं लागणार आहे. आणि या 3 बँकेंपैकी जर तुमचं अकाउंट असेल तर तुम्हाला 100% आज पैसे मिळून जाणार आहे. ठीक आहे. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून टाका आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा. असं नवनवीन मोठे अपडेट तुमच्यासाठी घेऊन येत असतो. भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये.